श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजतणी। जय साईनाथ मित्रांनो, तर आता मी चहाच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे आणि इकडे भजन चालू आहे आणि या जयनी बघा किती बिस्किट घातले तिथे। हा जय आणि हा मोने। ओम साईराम मित्रांनो, दिवस दुसरा, ठाणे टू शिर्डी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आपल्यासोबत सकाळी बघा यश, नवीन वर्ष आहे भाईचं यावर्षी आणि हे बाबू तर दरवर्षी असतात, बाबू माऊली। हा पण बाबू आमच्या इकडचा जय। मोन्या भाई दुसरा वर्ष। मोन्याचा हा वर्ष एकदम खास आहे। मोन्याला इथे ना कुत्रा चावलेला पहिल्या वर्षी आणि तो किती दिवस आजारी होता। शिर्डीला चालता जाताना 2 ते 3 दिवस आजारी होता पूर्ण। तुला इथं कुत्रा चावलेला, तर तुला कसं वाटतं या वर्षी परत पहिल्यांदा तू इथे आलास तर? चांगलं वाटतंय। पण मला सांगायचं एवढंच की जय माने यांनी त्याला सांभाळला पोरासारखा। खरं सांग, पोरासारखा सांभाळला की नाही तुला? नाही मित्रासारखा आपला कसा हे आपला कसारा किंग, आमचा कसारा किंग आता उद्या जलवा दाखवणार आहे। एवढी फळं घेऊन पळतो ना, तुम्हाला पुढे दाखवेलच मी। आणि आता आम्ही स्पॉटवर पोहोचलेलो आहे आणि सकाळचा क्लायमेट बघा। लागला तर परत घ्या मागो। मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करतोय। हे बघा सर्व आज नाश्त्याला आहे वडापाव आणि समोसा आहे। साईराम माऊली आता पालखी हॉलवरनं निघालेली आहे नाश्त्याच्या। तर साईराम मित्रांनो, आता आम्ही नाश्त्याच्या स्पॉटवरनं निघालेलो आहे आणि आज दुपारचा स्पॉट वाशीने आणि इथनं काहीतरी 4 ते 5 किलोमीटर आता वाशीने। आणि हे बघा पुढे पहिला झेंडानी पाठी पालखी आहे। तर भेटू आपण आता वाशिम मार्केटमध्ये। वाशिम मार्केटमध्ये जरा पालखी फिरते आणि मग तिकडनं मग स्पॉटवरती जाते। तर मित्रांनो, आता साई पालखी भेट होणार आहे आमची आणि एक दुसरी पालखी आहे। साईराम माऊली, आता आम्ही वाशिम मार्केटमध्ये पोहोचलेलो आहे आणि पालखी पुढे थांबलेली आहे इथे। आणि आता इकडनं पुढे एक तो पहिला स्पॉट होता जुना स्पॉट, तिकडे पालखी अर्धा 1 तास थांबते आणि मग तिथनं दुपारच्या स्पॉटवर जाते। तर साईराम माऊली आता पालखी वाशिम मार्केटमध्ये थांबलेली आहे आणि आम्ही आता लस्सी प्यायला थांबलो। तर साईराम माऊली आता पालखी वाशिम स्टेशनजवळ इथे पोहोचलेली आहे। हा जुना स्पॉट आहे इथला। तर आता इकडचा स्पॉट बदललेला आहे। दरवर्षी पहिले इथे पालखी थांबायची, आता इथे ना थांबत दुपारचा स्पॉट। बघा पालखी इथे थांबली। आता स्पॉट थोडा पुढे गेला, तर आता इकडनं 5-10 मिनिटात निघू आपण आणि मग पुढे दुपारच्या स्पॉटवर जाऊ। साईराम माऊली, तर पालखी आता वाशिम स्टेशनच्या इथे थांबलेली आहे। तर आम्ही दरवेळी इकडे ना या माऊलींच्या इथे असाच आराम करायला येतो। तर बाबू आणि मी चालू आहे आता। त्या माऊलींनी 2 चटाया दिल्या आम्हाला इथे। त्यांना बोललो आम्ही नका देऊ, कोण नाही येणार, एवढे तरी दिल्या। तर एवढी काळजी करतात आमची लोक। तर मित्रांनो, पालखी वाशिम स्टेशनच्या स्पॉटवरनं निघालेली आहे दुपारच्या स्पॉटला आणि आम्ही दोघं पण चाललो आता पुढे। तर साईराम मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे दुपारच्या स्पॉटवर। हा बघा दुपारचा स्पॉट।
तर आता इकडे हा दुपारचा स्पॉट आहे आणि मग इकडनं रात्री आटगाव थोडा वेळ आम्ही दुपारी झोपतो, कारण रात्री आहे ना झोप नाही भेटली, 2 ते 3 तास झोपलो, कारण 2ला आंघोळ करायला उठलो आणि मग 3 वाजता पालखी निघाली. तर बघू आता मी तुम्हाला आता आरती वगैरे दाखवायला भेटली तर दाखवेल आजची, नाही तर डायरेक्ट जेवायला उठेल. चला आता भेटू पुढे. तर साईराम मित्रांनो, आता आरती चालू झालेली आहे आणि आता मी आरतीला चाललो आहे, तर दाखवतो मी तुम्हाला पुढे आरती. आत्ताच लाचा झेंडा आला. तर चला जेवायला सुरुवात करतो आता आम्ही. तर साईराम मित्रांनो, आता जेवण वगैरे झालेलं आहे दुपारचं आणि आता पुढच्या स्पॉटवरती निघणार आहे आडगाववरती. आणि हा बघा आपल्यासोबत आहे गाय, यश आणि जय आणि मोन्या इथे काहीतरी फ्रेश होतात. मित्रांनो इथे आता एक दुसरी पालखी भेटलेली आहे बघा. साईराम मित्रांनो, आता दुपारच्या स्पॉटवर निघालेलो आहे. पहिला झेंडा आणि पालखी पाठीमागे आणि आपले सर्व साई बंधू जय माने, मन्या, यश, भाव्या. तर आता पुढचा स्पॉट आहे आटगाव. तर आता पुढे आपण बघू काय काय आपल्याला शूट करायला भेटतंय ते. साईराम मित्रांनो, आता आपल्याला जुने साई बंधू भेटलेले आहेत पालखीतले, अक्षय माऊली. तर अक्षय माऊली, तुमचा 11 वर्षाचा प्रवास कसा होता? एकदम प्रवास सुखाचा झाला आहे, काहीच वाटत नाही चालताना पण. तर यावर्षी कसं वाटतं तुम्हाला आले तर? यावर्षी पण काही नाही वाटत आहे. तर साईराम मित्रांनो, आता मी चालता मला माझा कॉलेजमधला मित्र साई बंधू अंशू भेटलेला आहे. आणि अंशू इथं तरी फोन सोड, अरे पळतो बघा इथं पण पायी वारीला येतो तरी फोनवर बोलतोय. अर्धा तास झाला मी याच्या पाठी आहे तरी फोनवरतीच आहे बघा. साईराम माऊली, आता आपल्याला आश्रेकर माऊली भेटलेले आहेत. हे बघा आश्रेकर माऊली. आश्रेकर माऊली, तुमचं हे कितवं वर्ष आहे? आता 20 होतील. 20 वर्ष झाले ते पायी वारी करतात. आणि तुमचं वय किती आहे आश्रेकर माऊली? 58 वयात वारी करतात. बघा किती भाग्य आहे, बाबांच्या कृपेने सर्व चाललंय. आणि आश्रेकर माऊली आहेत ना, पालखीमध्ये ना मस्त मॉलिश करतात. कोणाचे काय पाय वगैरे दुखला वगैरे तर पालखीत एकच असे व्यक्ती आहेत ते मालिश वगैरे करतात. आणि बाबांची वगैरे सर्व यांच्यावर कृपा आहे म्हणून आतापर्यंत चालतायत वारीत. अजून किती वर्ष झालं आश्रेकर माऊली? जोपर्यंत चालता येईल तोपर्यंत चालतील. चांगली गोष्ट आहे, बाबांच्या कृपेने अजून पुढे तुम्ही चालत राहावे, आमची पण हीच इच्छा आहे. तर साईराम मित्रांनो, आता पालखी आटगावच्या मार्केटमध्ये ही बघा पालखी, आणि पहिला झेंडा पुढे गेलेला आहे. आता इथनं 7 ते 8 किलोमीटरवरती स्पॉट आहे. तर आता पुढे चालत भेटू आपण. जय साईनाथ. तर साईराम मित्रांनो, आता आम्ही स्पॉटवर पोहोचलेलो आहे जागा पकडायला. तर चले यश, जागा पकडायला चला. तर साईराम मित्रांनो, आता आम्ही आमची जागा पकडली आहे आणि आता सर्व साई बंधू आपल्या बॅगा घ्यायला गेले ते बघा इकडे, आणि आम्ही इकडे जागा पकडली आहे साईडला. तर साईराम मित्रांनो, आता पालखी पुंदे गावात पोहोचलेली आहे विठ्ठल मंदिरात. मित्रांनो, आजचा दिवस खूप चांगला गेला. आता पालखी कुंदे गावात आलेली आहे आणि उद्या आपला खूप चांगला दिवस म्हणजे कसारा. तर खूप मजा येणार उद्या कसाऱ्यात. तर तुम्ही ब्लॉग बघतच राहा सर्व. तर मी 7 दिवसाचे 7 ब्लॉग टाकेलच, तर तुम्ही सर्व बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साईराम मित्रांनो, आता आम्ही आरतीला चाललेलो आहे रात्रीची, तर लेट झाला आहे आज. माऊली, आता आम्ही जेवायला चाललोय. आपली सर्व बांधलकी पब्लिक इकडे पुढे. तर चला जेवायला जाऊ आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो मी. तर साईराम माऊली, आता आम्ही जेवायला बसलो आणि इकडे भाव्या आणि इकडे वरुण दादा बसला आमचा आणि तिकडे बाबू आणि जय. तर साईराम मित्रांनो, आता वाजले 10 आणि आता आम्ही जेवून वगैरे आलेलो आहे आणि उद्याची तयारी करतोय, कारण उद्या सकाळी नाही बोलू शकत. आत्ता 2 वाजता आम्हाला उठायला लागतं आंघोळ वगैरे करायला, आणि उद्याचा पल्ला खूप मोठा आहे कसारा. तर म्हणून आजचा ब्लॉग लवकर संपवतो. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.